हॅलो चेक. डोर क्लोज कर. तर धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरिया क्रिकेट क्लब भरिलोळे आणि मोरिया क्रिकेट क्लब मधील असणारे सर्व आजी माजी सभासद सर्व सदस्यांचं एक बहारदार आयोजन नियोजन आपण मैदानावरती पाहतोय. सामन्याला नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवात होताना पाहायला मिळते. प्रत्येकानं मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि त्यानंतर ना हा देदीप्यमान सोहळा तुम्हा सर्वांच्या भेटीला आलेला आहे. पिरंगुड गावामधून देखील आपण जर पाहिलं मित्रांनो तर बरेचसे मान्यवर मंडळी बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उपस्थितांमध्ये ज्येष्ठ शिवसैनिक खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळाले. शिवाजी मामा पवळे देखील आहेत, सुधीर मामा दळवे आणि उपस्थित सर्वच आपले पिरंगुड गावकरी सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कासरसाई संघाला देखील आपण पाहतोय सपोर्ट करण्यासाठी बरेचसे कासरसाईचे देखील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं स्वागत करूया आणि जाऊया मैदानामध्ये. क्वार्टर फायनलची लढत षटक क्रमांक पहिलं. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार झालेत निलेश गोळे. पहिलाच बॉल टप्पा दिलाय रिव्हर्स विचिट आणि पहिल्याच बॉल वरती धमाका षटकार. धावफलकावरती 6 धावा. या अगोदरचे सामने मित्रांनो आपण पिरंगुड संघाचे पाहिले आणि प्रत्येक सामन्यामध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात निलेश भाऊ गोळे यांनी मैदानावरती केली. परंतु या सामन्यामध्ये मुळशी सम्राट कासारसाई टीम कडून अक्षय शितोळे यांनी पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा फटका खेळलाय. परत एकदा रिव्हर्स. याही वेळेला टप्पा बॉल वरती चढवलंय आक्रमण. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. रिव्हर्स विचिटचा आणखीन एक स्वीट हिट आणि मैदानाच्या आतमध्ये लगातारचा दुसरा षटकार. संस्कारांचे स्ट्रोक खऱ्या अर्थानं बाजूला राहिलेत आणि आता आविष्कारांचे फटके मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे नक्कीच अक्षय शितोळे यांच्या बॅट मधून 2 रिव्हर्सचे फटके. दोनही चेंडूवरती अक्षय सक्सेसफुल झालेले आहेत. धावफलकावरती 12 धावा. पहिलं षटक 5 षटकांची लढत. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग ट्रॅक वर पुन्हा एकदा निलेशदादा गोळे तयार. यावेळेस टप्पा मागे खेचलाय. पावलांचा वापर करत पुढे सरसावत लॉफ्टेड हिट. बॉल जातोय तो डीप कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. धावफलकावरती 16 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. वेगळ्या मूड मध्ये अक्षय शितोळे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाणारे अक्षय शितोळे मुळशी सम्राट कासारसाई संघाची मुलुक मैदानी तोफ. यावेळेस अनुभवाचा वापर आणि मैदानावरती बिग 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 विकेट गॉन. अक्षय शितोळेने मित्रांनो सुरुवात केली होती आणि ती चर्चा सुरू होती की या खेळाडूकडे तो अनुभव आहे, ते पॉवर स्पेस स्पेशालिस्ट आहेत आणि मैदानावरती पहिल्या स्कोअर मध्ये 2 षटकार 1 चौकार आला. परंतु चौथ्या चेंडूवरती अक्षय शितोळे यांच्या या विस्फोटक खेळीचा अंत होतोय. मैदानाच्या आतमध्ये आली विकेट. फलंदाज बाद. धावफलकावरती 16 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय.
लगातार 2 षटकार, त्यानंतरनं एक चौकार आणि त्या चौकारानंतर आलेली विकेट. ओव्हर नंबर 1 मध्ये मित्रांनो मैदानावरती धावा देखील तुम्ही पाहिल्या, विकेटही पाहिले. नवीन फलंदाज अक्षय शितोळे पाटील मैदानावरती आलेले आहेत. ज्यावेळेस भरपूर ऑफ स्टंप लक्ष पळून जागा बनवत रूम बनवत इथे मैदानामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये डॉट येताना जो पाहायला मिळतोय. अनेक अनेक मोठमोठ्या फलंदाजांच्या विकेट्स मित्रांनो या गोलंदाजाच्या नावावरती आहेत, ते निलेश गोळे. याही वेळेला हो चान्स होता एस्टनच्या पाठीमागून नंदूभाऊंची थोडीशी घाई झाली, कलेक्शन झालं नाही आणि त्यानंतर मैदानावरती आपण पाहतोय फलंदाज बाल बचावलाय. मौत को चुके टक से वापस आ सकता असं काहीच म्हटलं आता मित्रांनो. अगदी विकेट येता राहिले, पुढे सरसावत जवळपास 2 पावलं पुढे गेले होते अक्षय आणि त्यानंतर तिथून माघारी फिरणं बरंच अवघड होतं. परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये नंदूभाऊंच्या हातामध्ये चेंडू आला नाही आणि त्यानंतर अक्षय शितोळे मैदानावरती बचावलेले आहेत. यासोबतच षटक संपले पहिल्या क्रमांकाचं. डावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट खऱ्या अर्थानं तमाम भारतीयांचा श्वास आणि खरी तर तमाम भारतीयांचा जान बनलेला हा क्रिकेटचा खेळ मैदानावरती रंगलेला आहे. क्रिकेट आपल्याला बरंच काही शिकून जातं. क्रिकेट लढायला शिकवतं, क्रिकेट पळायला शिकवतं, क्रिकेट प्रयत्न करायला शिकवतं, क्रिकेट निर्णय घ्यायला शिकवतं, क्रिकेट यशाच्या मागे धावायला शिकवतं, क्रिकेट जबाबदारी पेलायला शिकवतं, क्रिकेट जगायला शिकवतं, क्रिकेट शिस्त पाळायला शिकवतं, क्रिकेट बुडलेल्यांना एकजूट व्हायला शिकवतं, क्रिकेट हरलं तरी परत एकदा उंच बारारी घ्यायला शिकवतं. क्रिकेट आणि क्रिकेट तस क्रिकेटचा खेळाचा असणारा हा देखना 16 मैदानावरती आपण पाहतोय. मोरिया करंडक 2025 ही स्पर्धा. ओव्हर नंबर 2 आता मैदानावरती बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना यश पवळे पाहायला मिळतात. पहिल्या 3ही सामन्यांमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आहेत. यावेळेस हो थेट पॉइंटला तेजस यांच्या हातामध्ये हा फटका खेळलाय. स्क्वेअर कट करायचा होता परंतु मित्रांनो मैदानावरती वेग प्रचंड होता. फटका तर एक्झिक्यूट झाला परंतु इनफिल्ड क्लिअर झालेला नाहीये आणि पॉइंटला तेजस यांनी टिपलाय. एक सुंदर झेल मैदानामध्ये आली विकेट प्रसाद पवळे तंबूच्या आसऱ्याला. हमसे जीत न पावे चले चलो तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे की अब मुश्किल नहीं कुछ भी थँक्यू डीजे प्रसाद आपला देखील पुन्हा एकदा मनापासून आभार. श्री ऑडिओज चे सर्व आहेत आणि स्वतः डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये डीजे प्रसाद शेठ बत्ताले आपल्याला पाहायला मिळतात. बरेगावचे असणारे ते उद्योजक आहेत आणि नक्कीच आपण पाहतो मित्रांनो साऊंड क्षेत्रामध्ये नक्कीच ज्यांचं नाव कायम टॉपला असतं ते डीजे प्रसाद श्री ऑडिओज यांचं देखील खऱ्या अर्थानं मोरिया करंडकच्या वतीनं विशेष आभार आहेत. या स्पर्धेला उंचीवरती नेण्यासाठी, स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी त्यांचे देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 16 धावा. नवीन फलंदाज प्रताप मैदानावरती दाखल झालेले आहेत. पहिल्या काही सामन्यांसाठी मित्रांनो नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रताप सामन्यासाठी अवेलेबल नव्हते परंतु मैदानावरती निर्णायक मॅचेस आहेत आणि आता मैदानावरती ज्यावेळेस नॉकआउटचे मॅच त्यानंतर संघातील प्रमुख फलंदाज मैदानामध्ये प्रमुख खेळाडू आपल्याला प्रताप दाखल होताना पाहायला मिळतात. यश पवळे खरं तर मित्रांनो आता त्याची सवय बनून गेले. आल्यानंतर विकेट घेणं, कमी धावा खर्च करणं आणि मैदानावरती निश्चितच तिथे या ओव्हरमध्ये देखील त्यानं विकेटनं सुरुवात केली. अक्षय शितोळे, प्रसाद पवळे बाद झाल्यानंतर प्रताप शितोळे आणि अक्षय शितोळे पाटील यांना अपील फार मोठी अपील उचलूनही धरली आहे ही अपील परंतु अपील नक्कीच बाते मैदानावरती फेटाळून लावली. पंचांनी कुठल्या प्रकारे अपीलला प्रतिसाद दिलेला नाहीये. मैदानावरती नक्कीच आपण जर पाहिलं तर हा चेंडू इथे डॉट बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 फलंदाजाच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आता मैदानामध्ये असणार आहे. मोरिया करंडकामध्ये
यावेळेस रिव्हरचा फटका प्रताप शितोळ्याच्या बॅटमधून बॉल जाईल तो सीमारशीच्या पलीकडे आणि धावा मिळतायत या चेंडूवरती 4 चौकार. लड़ जाओ लड़ जाओ लड़ जा लड़ जा लड़ जा उठा के बल्ला कर दे हल्ला. दोन फलंदाज बाद धावफलकावरती 20 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रतापनं देखील मित्रांनो वैयक्तिक धावफलकाला सुरुवात चौकाराने केली. यश पवळे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 5 षटकांची लढत आहे त्यामुळे 2 ओव्हरचा स्पेल यशचा नक्कीच कंप्लीट होणार आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये यशनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवल्यानंतर मैदानावरती आत्मविश्वास नक्कीच आपण पाहतोय त्याचा देखील वाढलेला आहे. प्रत्येक मॅच मध्ये मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच या अगोदरच्या प्रत्येक सामन्यामध्ये यश पवळे आपल्या नावाला साजेल असा तो खेळ साकारतोय. का त्याला पिरंगुट एक्सप्रेस म्हटलं तर का त्याला बायकरमॅन ही पदवी मिळालेली आहे, 2 व्हीलर बाईक मिळालेली आहे. तो सिद्ध करतोय स्वतःला आणि त्या पदव्यांना न्याय द्यायचं काम या गोलंदाजाने केलेलं आहे. यावेळेस अक्षय शितोळे पाटील आक्रमणाचा प्रयत्न करतायत. बॅट वेगाने फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या चेंडू मैदानामध्ये डॉट निर्धाव चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस बिग हिट केला गेलाय. उंची घेतली, लांबी घेणार का? ओ डीप मिड विकेटला चेतन होते. अगदी चांगल्या पद्धतीने कॅचिंग पोझिशन मध्ये आले परंतु कॅच इथे मिस झालाय. झेल निसटलाय आणि मैदानावरती फार मोठं जीवनदान इथे फलंदाजाला दिले गेले. नक्कीच आपण पाहतो या चेंडूवरती 1 धाव जी धावून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. यशनं पहिल्या बॉलवरती विकेट घेतला. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळवण्याची संधी होती. तो चान्स मिस झालेला आहे. थोडीशी निराशा चेतन स्वतःवरती व्यक्त करतायत. धावफलकावरती 22 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॉलर बॉलिंग मार्कवरती ॲडव्होकेट अमित उर्फ नंदूभाऊ गोळे मैदानावरती आपण पाहतोय. धावफलकावरती 22 धावा आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर आता पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला मैदानामध्ये अक्षय जे पाहायला मिळणार आहेत. 22 रन 22 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. ॲडव्होकेट अमित गोळे बॉलिंग मार्कवरती सज्ज. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये 2 फलंदाज बाद झालेत. 11च्या धावगतीने बनल्या गेल्यात 22 धावा. यावेळेस चेंडू मैदानावरती नक्कीच शरीराचा वेध घेणारा बॉल जो आपल्याला पाहायला मिळालाय. इष्टांच्या मागे चेंडू जातोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा इथे नक्कीच पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांनी धावफलक पुढे जातोय. लेग बाईचा इशारा पण त्या ठिकाणी मैदानामध्ये कळवत आहेत. या 2 धाव्यांनी धावफलक मैदानामध्ये पुढे गेल्यानंतर 24 धावा धावफलकावरती. यावेळेस बिग हिट आणि मैदानावरती मिड विकेटला हे आक्रमण आहे आणि हा चेंडू जातोय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. एक पॉवरफुल फटका षटकार. तीस धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक झेल निसटला आणि तो निसटलेला झेल आता किती महागडं ठरणार मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. षटकार गेल्यानंतर चेतन यांनी देखील आपल्या डोक्यावरती खरं तर हात ठेवला कारण याच बॅटरचा कॅच मिस झाला होता. अवघड झेल 1 हँडेड कॅच बऱ्याचदा आपण चेतन यांना टिपताना पाहिलेला आहे. पुढे सरसावा. ज्यावेळेचा चेंडू कव्हर्सला ढकललाय. डीप मध्ये तनुजा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती. 1 धाव आली. हो दुसऱ्या धावेसाठी घरटं सोडलं होतं परंतु अक्षयनं कदाचित पाहिलं नसावं. थेट फिल्डरच्या हातामध्ये चेंडू होता. तनुजांनी फेकी वेगवान केली आणि मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय तिथे 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते.
यावेळेस ओ प्रयत्न सुंदर होता. उंच उडी घेत मैदानावरती हा कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अगदी मैदानावरती आपण पाहतोय तनुज यांच्या डोक्यावरतून चेंडू जबरदस्त आला, रॅपिड आला आणि थेट मिड विकेट फोडलाय. षटकार. झुंजार होनी ललकार आसमानाला. या स्पर्धेच्या निमित्तानं अंबडवे नगरीचे असणारे सामाजिक कार्यकर्ते आशिषजी नागरे यांचं प्रामुख्याने आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. सदतीस धावा धावफलकावरती आहे. उंच उडी घेतली तरी देखील चेंडू हाताला लागला नाही आणि टायमिंग देखील जमचं ओके होतं, परंतु मैदानावरती भरपूर हाय होता बॉल. यावेळेस चेंडू ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानामध्ये 38 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये आतापर्यंत नक्कीच आपण जर पाहिलं तर 2 षटकार 2 सिंगल आणि 2 लेग बाईटच्या धावा देखील आलेल्या आहेत. एकूण 16 धावा आल्यात या षटकामध्ये. विकेटच्या शोधामध्ये आहेत. यामुळे साखू टप्प्याचा बॉल जागेवरतून स्टँड अँड डिलिव्हर इन टू द फॅन्स. इट्स हाय अप इन टू द स्काय. षटकार 6 धावा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 44 धावा मित्रांनो. 44 रन. लॉस ऑफ 2 धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा यश सज्ज होतोय, कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये षटक बरंचसं महागडं राहिलं, जिथे षटकार देखील येताना पाहायला मिळाले आणि मैदानावरती नक्कीच आता त्या ओव्हरला कव्हर करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे यश पवळेला. आणि या अगोदर यशनं देखील जबरदस्त गोलंदाजी फक्त 5 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला होता. तर आता मैदानावरती ज्या फ्लोनं बॅटिंग सुरू आहे, प्रताप शितोळेनं 5 बॉलवरती 11 रन्स बनवलेत. अक्षय शितोळे सुरुवातीला थोडेसे चाच पडले जरूर, परंतु त्यानंतरनं त्यांनी देखील मैदानावरती अटॅक केलाय. 2 षटकार या अगोदरच्या ओव्हरमध्ये अक्षयच्या बॅटमधून, तर 1 षटकार प्रतापच्या बॅटमधून आपण पाहिला. धावफलक 44. 2 विकेटच्या मोबदल्यात ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात ITI एंड कडून. बोलून जास्त मैदानामध्ये नक्कीच पाहतो. इथे बुंद्यात टाकलेला बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे एकच धाव जी लेग बाईच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळते. धावफलक 45. 2 गड्यांच्या मोबदल्यात अक्षय शितोळे आणि प्रताप शितोळे या जोडीनं मुळशी सम्राट कासारसाई स्वर्गीय नितीन भाऊ पवळे स्पोर्ट फाउंडेशन संघाचा डाव सांभाळलेला आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, काही वेळेला बॉल हवेमध्ये, झेलबाची संधी, यावेळेस नो चान्स आणि मैदानाच्या आतमध्ये आली विकेट. ते सांगतायत तनुज, या अगोदर देखील जर तो झेल टिपला असता तर 2 षटकार वाचू शकले असते. आणि मैदानावरती नक्कीच मित्रांनो अक्षय शितोळे होत आहेत बाद. बिग विकेट. पासून झाले मच्छिंद्रनाथ गोरच जन्मले गौरी भस्मात जालिंदर उत्पत्ती यज्ञ कुंडात काणी जन्मले गजकरणात. थँक्यू. डीजे नवीन फलंदाज येत आहेत. गणेश जाधव न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. सुरुवातीला ज्यावेळेस मित्रांनो तनुजांनी त्या ठिकाणी चेंडूच्या दिशेने धाव घ्यायला प्रयत्न केला, काही क्षणासाठी खरं तर तिकडे चेंडू दृष्टिक्षेपात आला नव्हता, परंतु त्यानंतर चांगलं जजमेंट मैदानावरती पाहायला मिळालं आणि एक सुंदर झेल कंप्लीट केलेला आहे. अक्षय शितोळे चांगले टच मध्ये होते, परंतु ते मैदानावरती निर्णायक्षणी बाद झालेत. कासारसाई संघाला मजबूत स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी गणेश जाधवच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे.
दुसऱ्या बाजूला मित्रांनो प्रताप शितोळे देखील चांगले टच मध्ये आहेत, त्यांच्या बॅटमधून रन्स आलेले आहेत आणि प्रताप शितोळे कधी ऑन स्ट्राईक येतील हे पाहणं देखील बरंचसं निर्णायक आहे. संघाच्या डगआउटमध्ये ती चर्चा असेल. नवीन आलेला फलंदाज गणेश जाधव, त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे, तो लांब लांब पल्ल्याचे चौकार षटकार नक्कीच मैदानावरती दाखवतो. परंतु आता सेट झालेला बॅटर प्रताप आहे, त्यामुळे प्रताप कधी स्ट्राईक वरती येईल हे देखील पाहणं निर्णायक. यश पवळे बॅक टू बॅक, वा. आणि मैदानावरती अपील तर आहे, पंचांचं बोट आकाशाकडे. गणेश जाधव आला, एक चेंडू मिस झाला, दुसऱ्या चेंडूवरती कॉट बिहाइंड आणि मैदानावरती विकेट. यश पवळे आज मैदानावरती गोलंदाजीमध्ये कमाल करतोय. माफ करा, हिट विकेट. येस सर, हिट विकेटच्या माध्यमातून नक्कीच बाजू तिथे फलंदाज बाद होत आहेत. सुरू वाटलं मैदानावरती पूर्णपणे बॅकफुटला गेल्यानंतर तिथे फलंदाज हिट विकेटच्या माध्यमातून नक्कीच इथे फलंदाज बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. वैभव आलाय, पहिला चेंडू आखू टप्प्याचा, हुक केलाय बॉल आणि पाठवलाय खूप लांब सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. नका समजू आम्हा पट्टर नाद आहे असा कट्टर आमच्या मातीत मनात रुतून बसला ऐलयो खट्टर. 51 धावा धावफलकावरती आहेत 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 4 चा एक चेंडू मैदानावरती शिल्लक. आपटलेला चेंडू होता, पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने पंच करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये नक्कीच बाते मैदानावरती. अमित गोळे आले, चेंडूच्या खाली झेल झालाय. आणखीन एका विकेटचं बटन, फलंदाज मैदानामध्ये बाद. चार ओव्हरचा खेळ संपला गेला. धावफलकावरती 51 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अर्धा संघ तंबूच्या अस्त्राला विश्रांती घेतोय, परंतु 4 ओव्हर नंतर 51 धावा संख्या नक्कीच एक चांगला स्कोर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हर नंतर 44 पाहायला मिळाल्या. यशनं याही षटकामध्ये कमालीची गोलंदाजी मैदानावरती केली. केवळ 7 धावा खर्च करत विकेट देखील प्राप्त केलेल्या आहेत. आतापर्यंत मित्रांनो यशचा 2 षटकांचा स्पेल जर आपण पाहिला तर निश्चितच पूर्णपणे इकॉनॉमिकल गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरमध्ये यशनं खर्च केला त्या फक्त 11 धावा आणि 4 विकेट मिळवल्यात. 5.50च्या धावगतीनं 5.50च्या इकॉनॉमीनं मैदानावरती रन्स खर्च केलेले आहेत. शेवटची ओव्हर, अंतिम षटक, हाणामारीचं षटक, सामन्यातील नायक खलनायक ठरवणारं षटक. गोलंदाज तयार. चेतन गोळे आलेत, पहिलाच बॉल बॅकफुटवरतून खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यश धावतोय आणि वाह काय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. तितकंच मित्रांनो सोपं नसतं ज्यावेळेस वेगवान गोलंदाज आपला 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट करतो आणि त्यानंतर तो सीमारेषेच्या लगत फिल्डिंगसाठी येतो आणि अशा पद्धतीनं तो एफर्ट्स मैदानावरती देतो. साधारणतः आपण बऱ्याचशा सामन्यांमध्ये किंवा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये देखील पाहतो ज्यावेळेस गोलंदाजाचा 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट केला जातो त्यावेळेस त्या गोलंदाजाला एस्टाईनच्या पाठीमागे शॉट थर्डमॅन फाईन लेग किंवा मग मिड ऑफ मिडॉनला फिल्डिंगसाठी उभं केलं जातं. परंतु यश पवळे मित्रांनो चपळ चित्त आहे आणि तो मैदानावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डिंगसाठी आला आणि आपल्या संघासाठी 2 महत्त्वपूर्ण धावा देखील रोखल्यात. आता दरम्यान प्रताप शितोळे फिल्डिंगची पाहणी करतायत. शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे ओव्हर खेळून काढायचे, संघाला मजबूत स्थितीमध्ये न्यायचंय, तो प्रयत्न इथे करायचा आहे. ओ सोडून दिलाय, हा चेंडू सोडून दिलाय, लिफ्ट केलाय बॉल, परंतु तिथे नक्कीच पंचांकडे आशेच्या नजरेने तर पाहिलं जातंय. पंच आपण पाहतोय निर्णयावरती ठाम आहे. थोडंसं आपण पाहतोय प्रतापनं इशारा जरूर केला अथर्वला आणि तिकडे मैदानामध्ये डॉट बॉल जो पाहायला मिळाला. 53 धावा
यावेळेस बॅट तर वेगानं फिरवली गेली, गतीचं मिश्रण पाहायला मिळालं, चेंडूवरती बोट रोल केली, टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होणारा बॉल आणि बॅटची कडा घेते स्टँडच्या पाठीमागे झेल झालाय. फलंदाज मैदानामध्ये बाद, विकेट किपर कॅप्टन अनिकेत पवळे टिपताय झेल. थँक्यू डीजे. पाचवं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना चेतन गोळे या अगोदर त्यांच्याकडून मित्रांनो क्षेत्ररक्षण करताना चूक झाली होती, झेल निसटला होता. त्यानंतर अक्षय शितोळे पाटीलच्या बॅटमधून 2 षटकारही आले, परंतु या षटकामध्ये कमबॅक नक्कीच मैदानावरती ते टीमला करून देतात. विवेक शितोळे, प्रताप आऊट झाल्यानंतर एक बंधू गेलाय, दुसरा भाऊ मैदानावरती आलाय आणि तोच भावाचा रोल आहे. तोडफोड फलंदाजी करणं, तोडफोड काम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिथे नक्कीच कुमारचं चांगलं क्षेत्ररक्षण, फटका देखील विवेकचा सुंदर होता, परंतु तिकडे क्षेत्ररक्षण अफलातून पाहायला मिळालं. सीमारशीच्या लगत चेंडू फील्ड केला गेला आणि तिथे नक्कीच ऑनफील्ड पंच तोड चेक करणार आहे. तिसऱ्या पंचांची मदत ऑनफील्ड पंचांनी घेतलेली आहे. बाउंड्री चेकसाठी ऑनफील्ड पंचांनी नक्कीच मध्ये तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. पाहूया काय डिसिजन येणार. तंत्रज्ञान आहे आणि नक्कीच त्या तंत्रज्ञानाचा वापर इथे केला जाणार आहे. बाउंड्री चेकसाठी तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. दूरवरती कुमारचे चांगले प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाले, परंतु दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. क्रिक लाईव्ह स्पोर्टचे आपले दोन्ही कॅमेरामन अतिशय सुंदर काम करतायत. मुख्य टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये अमित भुजबळ सर आपण पाहतोय. नक्कीच मित्रांनो ही टीम सातत्यानं गेल्या काही वर्षांपासून नक्कीच आपल्याला मुळशी तालुक्यामध्ये विश्वासाचं नाव म्हटलं की क्रिक लाईव्ह स्पोर्ट आणि घर बसल्या तुम्ही नक्कीच ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. आणि त्यानंतर बऱ्याचशा मॅचेसचे तुम्हाला हायलाइट्स पाहायला मिळतात, ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतात. ही नक्कीच शक्य झालेलं आहे क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या टीममुळं. चेक केलं जात आहे, पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बाउंड्री चेकसाठी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. थोडासा वेळ इथे नक्कीच घेतला जातोय आणि योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे संतोषजी काटे साहेब प्रामुख्यानं उपस्थित झालेले आहेत. मनपूर्वक स्वागत आहेत. आमचे लाला भाऊ देखील उपस्थित आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मित्रपरिवाराचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. 55 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. इथे चेक केले जाते. बाउंड्री चेकसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. मोर्या करंडक ही स्पर्धा मित्रांनो सुपर हिट झालेली आहे. खेळाडूंनी नक्कीच ही स्पर्धा मंत्रमुग्ध केलेली आहे आणि एकंदरीतच आयोजन नियोजनातून ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती पोहोचली. संपूर्ण श्रेय प्रमुख आयोजन कमिटी मोर्या क्रिकेट क्लब भरेलवळे. प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर आयोजन कमिटीमध्ये हरिदास भाऊ मत्रे, त्याचप्रमाणे संतोषजी सातव, स्वप्नीलजी सातपुते, मुकुंदजी ववले, धनंजय दादा कळमकर, कौशलदादा भुजबळ, दीपदादा मोगल, बालाजी भाऊ जाधव, विशालजी मोरे, त्याचबरोबर सूरजजी कळमकर आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग यांचं एक बहारदार आयोजन आपण पाहतोय. चेक होतोय थोडंसं क्लोज असल्यामुळे नक्कीच तिथे वारंवार ते रिप्ले पाहिले जात आहेत. कीप रोलिंग असं तिसरे पंच सांगतात आणि आता मैदानामध्ये पाहूया काय डिसिजन येणार. उत्कंठा सर्वांना आहे या चेंडूचा डिसिजन काय येणार. 2 धावा असतील की 4 धावा असतील हे इथे तपासलं जाते. अनेक बक्षिसं मित्रांनो या स्पर्धेसाठी आहेत, आगळी वेगळी पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्ही जर पाहिलं तर ज्यांच्या स्मृतिगंधामध्ये ही स्पर्धा पार पडते, कैलासवासी पैलवान प्राध्यापक सागरजी तांगडे सरांच्या स्मरणार्थ चांदीची गदा या स्पर्धेमध्ये आपल्याला मालिकावीरासाठी पाहायला मिळते. सेफ आहे, धावा रोखल्या गेल्यात. क्षेत्ररक्षकांचं कौतुक आहे. कुमार निकटे, उंच पुरा तगडा ताकदवर असणारा कुमार 2 धावा रोखतोय टीमसाठी. हो, यावेळेस विवेकचा देखील फटका ऑन साइडला खेळलाय. अलॉंग द कार्पेट केलेला प्रहार. नागेश फेकी वेगवान आहे. रनआउटचा चान्स. ओ, चान्स मिस झालाय. एक धाव महत्वाची आहे आणि कासरसाई संघाच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट. या 2 धावेंचं स्वागत झालेलं आहे त्या कडकडाटानं. तर नक्कीच चेतन यांच्या हाताला तिथे आपण पाहतोय तर नागेशचा थ्रो अतिशय जबरदस्त होता, हाताला काहीशी दुखापत जाणवते. 2 धावा आहेत. धावफलक 57, 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या मैदानावरती मित्रांनो दिवस क्रमांक 2 मध्ये क्वार्टर फायनलची मॅच पार पडलेली आहे. त्या सामन्यामध्ये 52 रन्स डिफेंड झालेले आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 57, एकही बाउंड्री आलेली नाहीये शेवटच्या ओव्हरमध्ये. चेतन गोळे सुंदर गोलंदाजी केली आहे. विवेक शितोळे एका मोठ्या बिगीटच्या शोधात. बॉल हवेत, फटका फसलाय.
अनिकेत आलेत बॉलच्या पाठीमागे. या सामन्यामध्ये मित्रांनो जवळपास 3 ते 4 झेल अनिकेत यांनी टिपले आणि मैदानावरती विकेट फलंदाज बाद. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन सागर भाऊ मत्रे प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतात. मोरिया क्रिकेट क्लब संघासाठी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य रोख रक्कम 5,000 रुपये लाभलेला आहे. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तर मित्रांनो पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 57 धावा 58 इज अ टार्गेट. पिरंगुट संघाला सामना जिंकण्यासाठी बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी 58 धावेंची आवश्यकता. 30 चेंडूंचं हे समीकरण मैदानावरती. कशा पद्धतीने हा डाव रंगेल, कोण जिंकणार या सामन्यामध्ये, कोण बाजी मारणार, कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार याची उत्कंठा तर सर्वांना आहे. आणि नक्कीच मित्रांनो ज्यानंतर हे बॅटल 5 ओव्हरमध्ये 57 बनल्या गेल्यात. 58चं टार्गेट चांगलं आव्हान नक्कीच आपण निश्चितप्रमाणे म्हणू शकतो मुळशी सम्राट कासरसाई टीमकडून, कारण त्या पद्धतीची धारदार गोलंदाजी टीमकडे आहे. दुसऱ्या बाजूला पिरंगुट संघ देखील विचार करत असेल. 5 ओव्हरमध्ये 58 धावा चेजेबल टार्गेट आपल्यासाठी नक्कीच आहे, कारण त्या पद्धतीची स्टारकास्ट बॅटिंग त्यांच्याकडे आहे. तर समोरच्या टीममध्ये देखील त्या पद्धतीचे स्टार गोलंदाज आहे, त्यामुळे हे बॅटल रंगणार आहे. कुठे जाऊ नका मित्रांनो, नजर रोखून पहा. मोरिया क्रिकेट क्लब भरेलवळे आयोजित मोरिया करंडक 2025 क्वार्टर फायनल मधील दुसरा डाव आपल्याला भेटीला येतोय. आणि यानंतर मी तुर्तास थांबेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत मावळ भूषण सुमित सोनवणे सर. नमस्कार. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सायंकाळच्या या सत्रामध्ये मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरिया क्रिकेट भरेलवळे आयोजित मोरिया करंडक 2025 पर्व पहिलंच पर्व आणि त्यातच सर्व सगळ्या काय आयोजकांनी सुरेखपणे आपण पाहिलं मोरिया करंडकाचं आयोजन उभं केलेलं आहे. आज दिवस क्रमांक 4 आणि चौथ्या दिवसातील ही क्वार्टर फायनलची मॅच आहे. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आहे. आणि सामन्याला मैदानामध्ये होणार आहे सुरुवात. पहिला डाव तर संपलेला आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. एका बाजूला चैतन्य गोळे आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तनुज पवळे आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आलाय सिद्धार्थ कुंभार. 58 धावेचं टार्गेट. पहिलाच बॉल उडवलाय, शूट अँड फायर. चैतन्यच्या पाठमधून सिक्सर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं गेलं तर इथे षटकार वसूल केलाय. चैतन्य आल्यानंतर नव चैतन्य सगळीकडे निर्माण झालेलं आहे.
तिरंगुट विरुद्ध कासारसाईचा संघ भिडलाय. क्वार्टर फायनलची मॅच आहे, महत्वपूर्ण मॅच. चालू असताना सामना कमीत कमी 20,000 तर जास्तीत जास्त 1,00,000 रुपयाचा सामना आहे. हा रंगलेला सोहळा आहे. सिद्धार्थ कुंभारचं स्वागत केलंय षटकाराने. अक्षय शितोळे कानमंत्र देतोय. मी म्हणेल आता कानमंत्र देऊन जमणार नाही, कान टोचायचं काम करावं लागणार आहे अक्षयला. चैतन्यचं आक्रमण पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. अकोटप्याचा बॉल पाऊन्स होता उसळी घेणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल. कांद्याचा वापर करता असताना आपल्याला पाहायला मिळाला सिद्धार्थ. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये गोलंदाज तयार आहे. सिद्धार्थ कुंभार चर्चा करतोय अक्षय. मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर संकट येतात, परंतु संकट ही जाण्यासाठी आलेली असतात. कुठलाही माणूस असा नाही की त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या वाटेला संकट नाही. ज्याच्या वाटेला संकट मोठी तो यशस्वी देखील तितकाच मोठा होणार. पुन्हा एकदा पुल केलाय, चेंडू गुल झालाय. चैतन्याच्या बॅट मधून सिक्सर. झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत जागे पडियान झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत. हे गावाच्या अनगाव करण्याच्या विकासा पाशीच येऊन आडत. असं न्यारा कसा उगवता तारा. स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला स्टाईलही दमदार आहे. चैतन्य गोळेची स्टाईल आहे. लागोपाठ आपण पाहतोय दुसरा षटकार वसूल केलाय. 13 वरती धाव फलक. 13 धावा आहेत. युवा नेते सन्मान निखिलदादा बोबले यांचं देखील आगमन झालेलं आहे. निखिलदादा आपलं स्वागत आहे. विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी जर कॅश पकडला तर आमचे हरिदास भाऊ मत्रे यांच्या वतीने 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. ही बक्षिसाची खैरात आहे प्रेक्षकांसाठी. पुढेचा टप्पा थोडासा मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न देखील आहे. पंचाकडे मात्र पाहिलं जात आहे. बघायचं मैदानाच्या मध्ये पंचांकडे पाहिलंय, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. हा चेंडू मैदानाच्या मध्ये ते डॉट आलाय. परफ्यूम डिलिव्हरी डॉट बॉल. 13 वरती धावफलक. प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 70,000, तृतीय क्रमांकासाठी 50, चतुर्थ क्रमांकासाठी 30,000, पाचव्या क्रमांकासाठी 20. आज बघायचंय कोणता संघ आहे जो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत भी होगी. स्वतः मेहनत करायची आहे, स्वतःला पॉलिश करायचं आहे. चैतन्य पुन्हा तयार आहे. समोर बघायचंय सिद्धार्थ. पुन्हा एकदा यावेळेस हुक केला बॉल आणि पाठवलाय डीप लॉंग लेगला. लई भारी षटकार. थँक्यू डीजे. त्या प्रेक्षकाने कॅश सोडलं ना मैदानाच्या बाहेर. आमच्या हरिभाऊनी खिशामध्ये हातच घातला होता. नोट बाहेर येणार, तो कॅश सुटला, नोट पुन्हा आतमध्ये गेली. 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे मैदानाच्या बाहेर कॅश पकडल्यानंतर. अजून 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. चंद्रशेखर बोबले यांच्याही वतीने आपण पाहिलं गेलं तर बाहेर प्रेक्षकांनी जो कॅश पकडला तर 200 रुपये, म्हणजे एक कॅश पकडला ना तर 400 रुपये मिळणार आहे. तेजसदादा काटे यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुण्याच्या धावफलकावरती 19 धावा आहेत. चैतन्यचं पहिल्या षटकामध्ये अक्षरशः तांडव उभा केलेला आहे. चैतन्य नावाचं वादळ आहे. पुन्हा एकदा उडवलाय आणि पाठवलाय. पुन्हा एकदा डीप लॉंग लेगच्या दिशेने सिक्सर. 6 धाव्यांसाठी. थँक्यू डीजे. यशगणी सरपंच यांनी या स्पर्धेला पाणी सौजन्य केलेलं आहे. निखिल दादा बोबले, शिवज्ञ ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्वा यांनी या स्पर्धेला संपूर्ण पाणी सौजन्य केले. त्यांचं मनापासून स्वागत आहे. विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबरीने
विजय शेठ बेगडे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. माजी उपसरपंच सन्मान्य वासुदेवजी गायकवाड आणि माऊली शेठ बोबले ही सर्व मान्यवरांचं आगमन झालंय, सर्वांचं स्वागत आहे. यशगणी मुळे सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर आपलंही स्वागत आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा स्थितदार 25 वरती धावफलक. यावेळेस पुढे सरसाबा चौक इथे खेळलाय, मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे, धावेसाठी नकार, वेळेत कळवलेला नकार आहे. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा धावफलकावरती एक षटकाचा खेळ संपलाय, 25 वरती धावफलक आहे. समीकरणाकडे जाऊया. 24 चेंडू आणि आता 33 ची गरज आहे. 24 चेंडू आणि 33 धावा. उपस्थित तमाम प्रेक्षक राजांचं मी पुन्हा एकदा मोरिया क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं सर्वांचं मोरिया कर्नाटक मध्ये स्वागत करतो. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आमचे हरिदास भाऊ मत्रे यांच्या वतीने 200 रुपये, त्याचबरोबरीने चंद्रशेखर ववले यांच्या वतीने 200 रुपये आणि आमचे स्वप्नील दादा सातपुते यांच्या वतीने 100, म्हणजे 500 रुपये राऊंड फिगर होतील. तनुज पवळेसाठी प्राइज आले. तनुजने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर धनंजय भाऊ कळमकर यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज आहे. हरिदास भाऊ मत्रे यांच्या वतीने 1000. बाळासाहेबजी कळमकर यांच्या वतीने 1000. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिडल मध्ये खेळाडू थोडेसे फंबल होत आहेत. विवेक थोडीशी घाई करताना पाहायला मिळाले आणि त्याचा फायदाही मिळाला. एक धाव आली. अक्षय शितोळे गोलंदाजीसाठी आलेला आहे. या दोन्ही खेळाडूंनी जर लागोपाठचे 3 षटकार कुणी खेळू द्या, आमचे स्वप्नील शेठ सातपुते यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज आहे. ओहो, उडवलाय इनसाइड आउट, परंतु तिथे वैभवचा जबरदस्त एफर्ट्स. कॅच जबरदस्त होता. तिसऱ्या पंचाकडे रेफर आपण करूयात. हा इथे मैदानामध्ये सेफ आहे का नाही. आताची एक धाव आहे. एकाच्या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 27. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे अक्षय शितोळे. आखूड टप्प्याचा बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आहे चेंडूच्या खाली, टिपला जातोय झेल आणि आता संपलाय. तनुज पवळेचा खेळ, विकेट आहे. संघाची धावसंख्या आता मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. डीजे आता शेवटची मॅच, थोडा आवाज, थोडा प्रसाद भाऊ, आवाजाला कमी पडू नका तुम्ही. उद्या तुम्हाला आयोजक कमी पडून देणार नाही, काही काळजी करू नका. यावेळेस तेजस आला, फटका याही वेळेस फसलाय, चेंडू हवेत आहे, झेल झालाय, सॉफ्ट डिसमिसल. इथे लागोपाठची दुसरी विकेट आहे. फलंदाज बाद. बाई तू माझा पलटवा, बाई तू माझा पलटवा, तुला बाई ग्रहीचा पलटवा, तुला बाई ग्रहीचा पलटवा. यशगणे आपण पाहिलं गेलं तर धनंजय भाऊ मुंडे यांचे कट्टर समर्थक गणेश भाऊ बुट्टे, तुमच्यासाठी प्राइज आहे गणेश भाऊ. जर तिकडे आयटीएम मध्ये बॉल आला आणि तुम्ही जर पकडला तर आमचे स्वप्नील शेठ सातपुते यांच्या वतीने 1000 रुपये तुमच्यासाठी आहे.
आणि मला वाटतं गणेश शेट्टी तयारी करूनच ठेवलेली आहे. बॉल फक्त येऊ द्या. आमचे हरिदास भाऊ म्हात्रे यांच्या वतीने गणेश भाऊ तुमच्यासाठी अजून 1000. कॅच पकडला तर 2000 रुपये. बोलो तयार. अक्षय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असताना शॉट कव्हर लाव. हो इथे नशीब बलवत्तर अक्षय शितोळेने आपण पाहतो चेंडूला थांबवलाय. 1 धाव इथे आली आहे. 28 वरती 2 आहे. 19 चेंडू 30 ची गरज. क्वार्टर फायनलची मॅच आपण मैदानाच्या मध्ये अनुभवतोय. क्वार्टर फायनलचा सामना आहे. होगी एक नई पहल, होगा एक नया नाम. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. आज की शाम किसके है नाम. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई का पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट यावेळेस मिडोच्या खेळाडूला बीट केलंय. लॉंगच्या दिशेने मनगडत आहे जोर आणि चैतन्यने कडक मारलाय 4. 4 रन. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू. इथे मैदानाच्या मध्ये बघतोय षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 वरती धावफलक आहे. 18 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 26 ची गरज आहे. 18 चेंडू 26 धावा. आज या स्पर्धेच्या मित्रांनो पाहिले गेलं तर नक्कीच SP हॉटेलचे ओनर कासारसाई नगरीचे उद्योजक विजू शेठ पवळे आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी मान्यवर या स्पर्धेच्या मित्रांनो उपस्थित आहेत. सर्वांचं मी मोर्या क्रिकेट बळेलवरेच्या वतीने मोर्या करंडक मध्ये स्वागत करतो. 32 वरती 2 फलंदाज बाद झालेत. 18 चेंडू 26 ची गरज आहे. संघर्ष मोठा करायचा आहे. जेवढा मोठा संघर्ष होणार यश तेवढंच मोठं येणार. कारण संघर्ष केल्याशिवाय या जगामध्ये काही मिळत नाही. प्रसिद्ध गाडा मालक अजय अप्पा भेगडे यांचं देखील आगमन झालंय. अजय अप्पा देखील आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय प्रताप. याच्याकडे ओम सेठ भेगडे यांचं देखील आगमन होते. त्यांचंही स्वागत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे केला जाणार आहे. यशस्वी व्हायचं असेल तर आज अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील तुम्हाला शक्य कराव्या लागणार आहेत. याची उदाहरणे अनेक मी दिलेली आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रताप. लोअर फुल टॉस होता. फटका मात्र परफेक्ट टायमिंग जुळू शकलं नाहीये. लॉंग ऑफचा खेळाडू आलाय. चेंडूला कव्हर करतोय. सिंगल घेतली आणि फेकी चुकीच्या एंडला. या वेळेस मैदानाच्या मध्ये काय चैतन्याची चतुराई पाहायला मिळाली. त्याने ओळखलं डेंजर एंड कुठला आहे तर माझा एंड आहे आणि तिथे यश दिलाय, होकार दिला आणि 2 धावा यशस्वीपणे पळून पूर्ण केल्यात. धावफलकावरती 34. 17 चेंडू 24 ची गरज. कोलवटप्याचा बॉल खोदून काढला. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत परंतु इथे प्रथमेश चुकी करतोय. चुकीला माफी मिळणार नाहीये. धावा मिळतील 4. एक्स्ट्रा कव्हरला आलाय. चौकार. लिंबावणी डोळं उभी हाय नदीच्या काठाला, हो उभी हाय नदीच्या काठाला. लखबा कोणते रंगलेले बेस्पा, लखबा. चौकार तर इथे मैदानाच्या मध्ये वसूल केला जातो आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे येता धावफलकावरती 38. 16 चेंडूची आता शिल्लक आहेत आणि या 16 चेंडू मध्ये 20 ची गरज आहे. फुल टॉस. मोठा फटका तर खेळलाय. नो बॉल तर दिलेला आहे. एका धावेवरती समाधान आहे. नो बॉल. फ्री टॉन. आता उघडा डोळे पाणी कारण आता असेल फ्री हिट आणि मोर्या करंडकी स्पर्धा झाली आता सुपर डुपर हिट. 16 चेंडू 18 ची गरज. आज तुम्हाला मेहनत करायची. आजची मेहनत उद्या यश आणते म्हणून कधी हार मानू नका. यश मिळवायचंय ना तर लढायचंय.
फ्री टॉन चैतन्य आहे समोर. 8 चेंडू खेळले, 29 रने बनवलेले आहेत. लोअर फुल टॉस हलक्यातून आपण पाहतो चेंडू ते स्टेअर केलाय लॉंगच्या दिशेने. ओहो तिथे काय नशीब बलवत्तर आहे, बॅकअप आहे. पडझड होताना पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये कॉर्नरचा खेळाडू बॅकअप साठी आला. स्वतःचं शरीर त्याने झोकून दिलं. धावा वाचवल्यात, 2 धावा आल्यात. 42 वरती 2. 15 चेंडू 16 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू देखील सोडून दिला जाईल. थर्मॅनच्या दिशेने आहेत अतुल. चेंडूला कव्हर करतायत. 1 धाव आली आहे. वाईट +1. आताच्या 2 धावा आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने पुढे जातीये. 44 वरती 15 चेंडू 14 ची गरज आहे. 15 चेंडू 14 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना वादळांवरती नाही तर स्वतःच्या पंखावरती विश्वास ठेवून लढावं लागतं. खरा योद्धा तोच बनतो जो स्वबळावरती लढतो. प्रताप पुणे जातो या डावकुऱ्याकडे. अकुटप्याचा बॉल शफल झाले, जागा बनवली, चेंडू मात्र पासलाय. हसते हसते कड जाय रस्ते. मोरिया करंडकाचा आलाय ब्रँडेड चौकार. चार धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत. 14 चेंडू 10 ची गरज आहे. ही मॅच महत्वपूर्ण मॅच आहे. चालू असताना सामना कमीत कमी 20,000 तर जास्तीत जास्त 1,00,000 रुपयाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तुम्ही जिंकलात तर तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. तुम्ही पराभूत झालात तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर पडावं लागणार आहे. मोरिया करंडक मानाचं करंडक हातामध्ये मिरवायचंय ना तर त्यासाठी मेहनतही तितकीच मोठी करावी लागणार आहे. यावेळेस पायामध्ये टाकलेला चेंडू सावधरित्या खेळायचा प्रयत्न केलाय. थर्डमॅन मध्ये खेळाडू आहे. सिंगल इथे घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय. धावफलकावरती 50 धावा. पेरंगुट क्रिकेटला पेरंगुट संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 13 चेंडू 8 ची गरज. तेरा चेंडू 8. हा चेंडू देखील इथे सोडून दिलाय. धावेसाठी मात्र बघायचं मैदानात नकार कळवला जातोय. वाईट बॉल आहे. नियंत्रण सापडत नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईट बॉलने पुढे जाईल. धावफलकावरती 51. 13 चेंडू 7. बीमर चेंडूसाठी आपण तिसऱ्या पंचांकडे मदत घेणार आहोत. हा चेंडू ते बीमर आहे की नाही. थोडंसं महागडं राहिलंय प्रताप. खऱ्या अर्थानं कमबॅक ज्या षटकामध्ये करायचं होतं. इट्स अ नो बॉल. फ्री टॉन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तिकडे आमचे निलेश भाऊ आहेत मनसोक्त आनंद घेत आहेत. गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार. प्रताप फ्री टॉन आहे. चैतन्य स्ट्रायकिंग इनला. टप्प्याचा बॉल शफल होऊन फटका पुण्याचा खेळायचा प्रयत्न इथे होता. सिंगल तर मात्र घेतली जाईल. लेग बाय पण सिंगल आली आहे. एका धावेच्या मध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 52 वरती धावफलक आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 6 धावेंची अजूनही गरज आहे. 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 6 रन. शांतता मैदानाच्या आतमध्ये आहे. मोरिया करंडकाचा उद्या मात्र अंतिम दिवस. उद्या सकाळी ठीक सगळ्या संघांना विनंती आहे 9 वाजता आपण रिपोर्टिंग करा. क्वार्टर फायनलच्या 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर 5 संघ आहेत जे बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळणार आहेत. तिथून पुढे आपल्याला लॉट्स करायचे आहेत. सेमी फायनलच्या मॅचेस आहेत. 5व्या क्रमांकासाठी मॅच खेळवायची आहे. शेड्यूल उद्याचं फार मोठं आहे. त्यामुळे सगळ्यांनी उद्या आयोजकांना सहकार्य करा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आले अथर्व. डन सर. 52 वरती धावफलक आहे. 12 चेंडू 6 ची गरज.
अथर्व आलाय. काय इथून पुढे कमबॅक होणार का? क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटची भविष्यवाणी कधी करता येत नाही असे म्हणतात ना. तुम्ही अनेक युद्ध पाहिली असतील, अनेक युद्ध वाचले असतील, परंतु त्यातली सगळ्यात भयानक युद्ध म्हटलं की क्रिकेटचं युद्ध मानलं जातं. हा चेंडू मैदानामध्ये डॉट आहे. अथर्व पहिल्या चेंडू डॉट टाकलाय. चैतन्य समोर आहे. पुढे खोलवर टप्प्याचा बॉल क्लास दाखवला. एकदम झकास फलंदाज आहे चैतन्य गोळे. खासम खास चौकार. चौकार आलाय. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावींची आता मात्र गरज आहे. बोला तयार. पुढे अथर्व आणि पुन्हा एकदा वाह, इनसाइड आउट विजयाचा चौकार. आणि इथे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय पिरंगुट क्रिकेट क्लब, पिरंगुट संघ. अभिनंदन टीम. हार्डलक मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई टीम. काय हरकत नाही, खूप चांगले तुम्ही देखील दिवसभर खेळलात. प्लेयर ऑफ द मॅच शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण अपार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण अपार. हे लागण अपार, लागण अपार. अरे लागण अपार, लागण अपार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण अपार. अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो. Thank you. प्लेअर ऑफ द मॅच आपला किताब द्यायचा आहे. सागर भाऊ मत्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅच किताब याच्याकडे देतोय. आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल चैतन्य गोळे, क्वार्टर फायनलच्या मॅचचा हिरो. तर चैतन्य या. त्याचबरोबर त्यांच्या समवेत अजय शेठ भेगडे यांच्याही शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच किताब देतोय. तर चैतन्य भाऊ, प्लेअर ऑफ द मॅच आपण किताब स्वीकारायचा आहे. हडलक मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई टीम. काय हरकत नाही, खूप चांगले तुम्ही देखील खेळलात आजच्या दिवसभरामध्ये. उद्याची पहिली मॅच मोरिया क्रिकेट क्लब भरेलवळे त्यांच्या विरोधामध्ये घोटावडे वॉरियर्स. हा उद्याचा पहिला सामना होणार आहे. ठीक 9 वाजता हा सामना खेळवला जाईल, याची संघाने नोंद घ्या. चला चैतन्य. तर आजचा दिवस यशस्वी दिवस याच्याकडे संपन्न झाला, पार पडला. सगळ्या संघांचा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि आजच्या दिवसामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या संघांचा पुन्हा एकदा मी मोरिया क्रिकेटला भरेलवळेच्या वतीने सगळ्या आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो. आजचा दिवस संपला असं जाहीर करून सर्वांची रजा घेतो. प्लेअर ऑफ द मॅच आपण सांगितले ना, चैतन्य गोळे आहेत. सागर शेठ मत्रे यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच किताब देणारच आहोत. त्याचबरोबर त्याच्या समेत अजय अप्पा वेगडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच किताब देणार आहोत चैतन्यला. या टीम या.